श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनो रघुवर विमल जशु जो दायक फल चारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रय समागत्य विश्वं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विना जीवा सुख नो हे
एरती मायके दुःखाची जनती, जननी नाही जनती, नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे, एरती मायके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान, तुका म्हणेक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, एरती माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान, विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विना जीवा सुख नो हे, बहुतेकांच्या परिचयाचा अभंग. अखंड हरिनाम सप्ताह, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं मनन, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, सिद्ध संत सीताराम बाबा, हरिभक्तीपरायण गुरुवर्य वेदांताचार्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, महंत न्यायाचार्य हरिभक्तीपरायण डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी अथक प्रयत्नातून, अथक परिश्रमातनं हरिभक्तीपरायण आमचे परमपूज्य आदरणीय युवा कीर्तनकार विकासजी महाराज वायसे शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाने सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या तन्मन धनाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, संत भगवान बाबा व संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं मनन आपल्या या आनंदवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर तथा माऊली फाटा इथं घडावं, त्या निमित्तानं सुंदर असे शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्थाचं प्रस्थापन या ठिकाणी केलं आमच्या वायसे महाराजांनी. छोटे छोटे मुलं, वारकरी संप्रदायातली छोट्या छोट्या मुली, छोटे छोटे मुलं, उद्याचे भावी कीर्तनकार, उद्याचे गायनाचार्य, उद्याचे बरं का आश्राम बाबा मृदुंगाचार्य, उद्याचे व्याख्याते, उद्याचे सर्वगुण संपन्न मुलं या ठिकाणावरनं तयार होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झळकतील. कारण महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी आपापली हजेरी लावून गेलेत. आजच्या बरं का विभीषण महाराज, आजची कीर्तनाची सेवा आमच्या सर्व महाराज मंडळीच्या वाट्याला आली. मग या ठिकाणी मृदुंगाचार्य, मृदुंगालंकार, मृदुंगातले सम्राट, मृदुंगातले पुष्कराज हरिभक्तीपरायण आसारामजी महाराज साबळे आहेत. या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय महादेव महाराज बैरागी या ठिकाणी, ओमकार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नको तिथं टिक मार्क केली यांनी, नको तिथं टिक मार्क करून ठेवली. आणि म्हणून या ठिकाणी ओमकार दादा उपस्थित आहेत, शंकर महाराज उपस्थित आहेत. मग या ठिकाणी गणेशानंद महाराज आहेत, पुन्हा अंगदजी महाराज उपस्थित आहेत, पुन्हा हरिभक्तीपरायण हे यांचं काय नाव बघा आता, सतीशजी महाराज उपस्थित आहेत, विकासानंद महाराज उपस्थित आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत, आलिया आघात निवाराया हरवणेम वादक मधुकर महाराज आहेत, तात्याराम महाराज आहेत, पुन्हा मृदुंगाचे महामेरू केशवजी महाराज बडे उपस्थित आहेत. आता ऐकणारच तुम्ही त्यांना, त्यांच्याकडनं मला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या. आणि म्हणून या ठिकाणी आमचे परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण कीर्तनकार अंगदजी महाराज उपस्थित आहेत. टोचून आले ते, त्याच्यामुळं खाली बसलेले आहेत बरं का विकास. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं नियोजन तुम्ही सर्व महाराज मंडळीनं केलं. आणि माझ्या वाट्याला कीर्तनाची सेवा आली. आजची कीर्तनाची सेवा संत पूजन घेतलेले आसुबा सांगळे असतील, श्री तुकाराम एकनाथ साण, बाबासाहेब हरी खाडे, तात्याराम मुरलीधर खाडे. विठ्ठल आपुला तो
एक देव करुणी घ्यावा तेणे विना जीवा सुख नव्हे. वेडेकरी महाराज आहेत तिथं. सुंदर असे साऊंड सिस्टीम ऑपरेटर चांगल्या प्रकारचे जबरदस्त आहेत. भव्य दिव्य देखणा मंडपचे कलर काय अलौकिक आहेत आणि त्याचं बांधणूक सुद्धा अतिशय स्मार्ट आहे. कुठं लोंबलेला लांबलेला नाही. नाही तर तिसऱ्या दिवशी मंडप आमच्या डोक्याला लागतो. झोळ धरल्याला अमुक झालेला. म्हणजे मंडपाच्या बांधणीवरून कळतं हा मंडपाचा मालक किती स्टँडर्ड असेल बरं का. हो, याच्यावरून सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. सेवेकरता निवडलेला अभंग आपुला तो एक देव करुणी घ्यावा. मग प्रश्न असा उद्भवला महाराज, देव देहाचा करायचा का देव जीवाचा करायचा? आपुला तो एक देव करुणी घ्यावा म्हणजे देहाचा करू. पण देह हा पाचाचा आणिला उष्ण. हे उष्ण आहे आणि उष्ण्यावरती मालकी हक्क गाजण्याचा आपला अधिकार नाही. हे उष्ण आहे. मग देव देहाचा करायचा का? अहो देव आपला नाहीच आहे, उष्ण आहे. आणि जर आपला असता, कंबर दुखायला लागलं, जर आपण सांगितलं ना नको ना रे दुखू बास ना, आता उद्याचं कीर्तन करू दे ना मला, त्यानं ऐकायला पाहिजे माझं ना. मग ऐकतो का तो माझं? मग ऐकत असेल तर माझा, ऐकत नाही तर आपला आहे का? सिंक आली तर सिंकावच लागतं, तहान लागली तर पाणी पिवाच लागतं. मग मला सांगा हे आपलं आहे का? उष्ण आहे. म्हणले मग देव जीवाचा करू, पण जीवच देव आहे. ममय वंशे जीवभूत. मग आपला भगवान सांगतात माझा वंश जीव आहे. मग जीव जर देव आहे तो देव जीवाचा करून जमेल का? देव जीवाचाही करून जमणार नाही. मग देव करायचा नेमकं कशाचा? काही म्हणले म्या असा गोंधून घेतलेला असा माऊलीचा फोटो. तू हातावर गोंद येऊ नाही तर छातीवर गोंद येऊ नाही तर पाठवडीवर गोंद येऊ. देव गोंधून गांधून होत अजिबात नाही. काही जण म्हणले मी तर गळ्यात फोटो घालून हिंडतो. फोटून सुद्धा तुमचा देव होऊ शकणार नाही माय बापांनो. देव देहाचा नव्हे आणि जीवाचाही नाहीये. देव करायचाच असेल तर बुद्धीचा करा. आणि ज्या घरामध्ये बुद्धीला दैवत्व प्राप्त झालं, ज्या बुद्धीमध्ये म्हणजे डिवाइन ब्राइन ट्रस्ट दैवी विचाराचा समुदाय बर का महाराज, ज्याच्याकडे दैवी विचाराचा समुदाय आहे त्या घरातलं लेकरू लात मारीन तिथं पाणी काढत. आणि ज्या घराला विचार प्रणाली स्टँडर्ड नाहीये, दोन भाऊ आहेत, ए तुमचं मिटवून घ्याता का? आय बाया हो, अरे सखुबाई गंगवा त्या साखर मावशी, अरे मंगल मावशी. कडूबाई भीमाक्का, मोठ्या आई संगीता काकू, मंगल मावशी, सुनीता अक्का. अरे गपरा ना का करू मा काळ, मग गपरा ना. मग पहा येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हागने को बैठे. याच्याहून यांच्या बुद्धीचं वैभव कळत महाराज कसं असं. देव देहाचा नव्हे, देव आवाज वाढू नका माझा, देव जीवाचाही नव्हे. तर देव करायचा असेल तर बुद्धीचा करायचा बाबा. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केश. वरचे भोंगे नका वाढू. इथं जेवढे लोक आहे त्यांनाच आवाज द्या फक्त. काही म्हणतात आम्ही पळड्या पळड्या ऐकतो. पळड्या पळड्या खेकडे, बेंडक्या, मांडोळ, साप, जनर जुनर, कुत्रे कात्रे, कोंबड्या जोंबड्या ऐकत. इथं येऊन ऐका ना महाराज. इथं ज्यांना इथं बसलेत ना यांना चांगला आवाज द्या. आणि मोबाईल ना असं झालं, फोन आला का लांबचे झाले
जवळ जवळचे झाले लांब. म्हणून यांना आवाज द्या, बाकीच्या लोकच काही घेणं देणं नाही आपल्याला महाराज. आणि म्हणून देव करायचा असेल तर बुद्धीचा करा. बुद्धीचे वैभव आणणे नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. डिवाइन ब्राइन ट्रस्ट, देवी विचाराचा समुदाय तुमच्याकडे असावा माय बापांनो. आणि ज्याच्या घरामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे त्याला देव कळाला. महाराज देव म्हणजे सोपा नव्हे. गेलं बा न घातली बा माळन, केली बा वारी, दुसऱ्या वारीला साक्षात्कार झाला माऊलीचा. हे सोडून साक्षात्कार नाही ना, पांडुरंगाचा साक्षात्कार नाही ना. साक्षात्कार म्हणजे नेमकं काय? तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या साक्षात उतरवण्याचं कार्य. मोठ्या गोष्टी तुमच्या पोराने जर निश्चित जर उतरवल्या ना तर समजायचं तुमच्या जीवनामध्ये आविष्कार झाला. साक्षात्कार. तुमचं पोरग MBBS क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर महाराज, चांगल्या प्रकारचं गावाचं डेव्हलपमेंट करणारा, चांगल्या प्रकारचं शेती करणारं पोरग, खडकामध्ये जर त्याने शेती फुलवली तर समजायचं तुमच्या जीवनामध्ये साक्षात्कारी पोरग जन्माला. साक्षात्कार म्हणजे असा हात फुलान लगेच बदा बदा नोटा पडल्या. हे द्या सोडून हे शक्य कुठंच नाही महाराज. म्हणून जगत असताना माय बापांनो, देव देहाचाही करू नका, देव जीवाचाही करू नका. देव करायचा असेल तर बुद्धीचा करा. गोपाल कृष्णासारखे विचार आपल्या लेकरात असावेत. सीतेसारखे विचार तुमच्यात असावेत. कौशल्यासारखे विचार तुमच्या बुद्धीमध्ये असावेत. झाशीच्या राणीसारखे विचार तुमच्या बुद्धीमध्ये असावेत. ज्योतिबाच्या सावित्री सारखे विचार तुमच्या बुद्धीमध्ये असावेत. तर समजायचं तुमच्या घरामध्ये भगवंत येण्याकरता आसुसलेला असणार आहे. देव असा तसा येणार नाही. देवाला येण्याकरता तुमच्या घरातलं वातावरण किती शुद्ध आहे. वातावरण म्हणजे उदबत्ती लावलेली आहे, कापुराचं कापूर जाळीला बाबा. उदबत्तीनं कापरानं वातावरण घरातलं शुद्ध होतं. कोणत्या? विटाच्या वाळूच्या डबराच्या. पण पंचमहाभूताच्या घरातलं वातावरण शुद्ध करण्याकरता आम्हाला नेमकं काय करावं लागेल? ते म्हणे वारीला गेलं का माणसाचं चांगलं होत. वारीला जायचंय, पण वारीला गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ऍडजस्टमेंट प्राप्त झाली का? वारी कशा करतात? अब्जाधीश माणसं वारीला जातात महाराज. माऊलीच्या वारीच्या सोहळ्याला निघालात आळंदीतनं पंढरपूरकडे. अब्जाधीश माणसं आहेत. प्रॉपर्टीचा जर हिशोब केला तर 3 महिने लागतील प्रॉपर्टीच्या हिशोबाला. एवढं मोठाले माणसं. 1.5 कोटीचं नुसतं बेडरूम मध्ये फर्निचर आहे महाराज. बंगला नाही बरं का, बेड मध्ये फर्निचर आहे 1.5 कोटीचं. आणि झोपल्यावर त्या बेडवर झोपलं इतकं माणूस खाली जात असं फोफशेच. आणि अब्जाधीश माणसं माऊलीच्या वारीमध्ये हातावरती भाकरी घेतात आणि त्याच भाकरीवर पिठलं घेतात आणि तीच भाकर मोडून खातात, चालतात. अब्जाधीश बर का. आणि पाऊस जर आला ना काका तर बारदाना घ्यायचा आणि टरकी खाली घुसायचं. हे ऍडजस्ट करायला लावती शिकवती ती दिंडी आहे. आणि ज्याला प्रपंचात ऍडजस्ट करता आलं त्याच्या घरात बुद्धीचं वैभव प्राप्त झालं. तुम्ही सुद्धा प्रपंचात ऍडजस्ट करता आलं. सीतेला, सीता मातेला ऍडजस्ट करता आलं. सीता माता कुणाची मुलगी? कोणाची आहे? यांना इचेरीलं ना, सांगा बरं बाया हो. जनक राजाची. कुणाची सून आहे? दशरथ राजाची. आणि कुणाची पत्नी आहे?
भगवान प्रभू रामचंद्रजीची जगाचा मालक आहे बरं का तो. आणि साक्षात सीता कोण आहे? लक्ष्मी आहे आजीबाई. साक्षात सीता लक्ष्मी, एका राजाची मुलगी, एका राजाची सून. 14 वर्ष उषाला काय घेऊन झोपली? मोबाईल. दगड. बर कधी आरडी का वय अय अक्कव ती कधी रामाला आरडी का काय बाया तुया बरोबर लग्न केलं पण पराडा झाला मा. काय चिमुक काठी काय असं वाघाच्या डरकाळ्या ऐकू आला का मा काळजाचं पाणी होत. असं पतीचा बीपी वाढीला का? हा होय. अरे बोला नाही. अरे तुमचा जर गॅस संपला आणि जर मालकाकडे पैसे नसतील, जर आठवडा जर लागला ना, तर तुम म्हणता मा नशिबच असं कसं फुटकवत या दरिद्र्याच्या गड्यात बांधील मला. तुम्हाला जर ऍडजस्ट करता येत नसेल तर समजायचं आपल्याला परमार्थ हा जो कळालेला नाही, आपण फक्त हा भंगच पाठ केले. त्याचा भावार्थ ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये उतरत असतो ना, त्यावेळेस देव कळत असतो. माय बापांनो, देव असा तसा नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव शान पावैत नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. गेला दगडाचा देव. तुमच्या मुलगा डोका फोडून घेऊ. अरे कायलाच कायचा मेळ लागला. आता माया माग नीट म्हणा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला. देव बाजारचा भाजीपाला नाही र, बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. हे दगडाचा देव त्याला वटुराचं भेव, गेला दगडाचा देव त्याला बंडुराचं भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. गेला मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. गेला मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. गेला लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. गेला लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. आणि ते देव बाजारचा भाजीपाला नाही, ते 3दा म्हणते. देव बाजारचा भाजीपाला नाही र, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही र, आणि देव बाजारचा 3दा नाही, ते 2दा आहे. मेळाच लागा ना देव. भगवंत असा तसा नाही महाराज. देव तुमची विचाराची माय बापांनो प्रगल्भता किती आहे याच्यावर तुमचं दैवत्व ठरलं. तुमचे विचार किती मोठे आहेत महिला मंडळ.
तुमच्या घरामध्ये जर विचाराची प्रगल्भता असेल तर समजायचं तुमचं घर फार मोठं होईल, फार. आणि तुमच्या घरात जर विचार नसतील, काही म्हणते मग आमच्याकडे विचार नाहीत काय बा, आम्हाला बी लेकर बाळ आहेत, आम्हाला घर आहे, आम्हाला वावर आहे, आमच्याकडं पैसे विचार नाही तर असे थोडेच येडे थोडेच येत आम्ही म्हणतील. पण विचाराची पद्धत वेगळी आहे. एक जणाचं म्हशीचं मुंडक रानात गुतलं आणि गावातले 4-5 जण आले, ते सल्ला द्यायलाच होते, फुकट सल्ला. आणि मग म्हणले रानात मुंडक गुतलेलं आहे, काय करावं? तर त्याच्यातलं एक जण म्हणला म्हशीचं मुंडक तोडावं लागल. बाकी 2-3 म्हणले भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. त्याने तोडलं मुंडक. ते म्हणे आता रांधून फोडणं पडेगा. ते म्हणे रांधण का वाटोळा तर नाही व्हायंगा ना. आता ज्याच्या म्हशीचं मुंडक तोडलं त्यो म्हणला रांधण का वाटोळा तर नाही व्हायंगा ना. एक जण म्हणला एवढी मोठी दंडळीची कंडळी म्हैस मार्या, रांधण का काय स्वास्थ्य रे तू. महाराज मग फोल्ड रांजून आणि मग म्हणे आता काढा मुंडक. याला म्हणते विचार. बुद्धी नाही तर काय. काही 40 एकर जमीन संपली आणि मग बाबाकडे यायचं म्हणायचं आणि दारू सोडायचे. कधी सगळं संपल्यावर दारू सोडायची. बघा जाज्वल्यपणा. माय बापांनो आमच्या परमार्थामध्ये सांगतात सावध झालो सावध झालो. हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा. ए सावध झालो सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, जागरणा. सावध झालो हरीच्या आलो जागरा. त्वरित सावध व्हा, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भगवंताचं नामस्मरण काय करतं ते. अहो माय बाप्पांनो आमच्या घरातलं काम क्रोध मद मोह मत्सर अनशा मनशा तृष्णा वासना कामना बाहेर काढतं. पण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं त्याचं भजन करा, आवडीनं त्याचं पूजन करा, आवडीनं त्याचं ध्यान करा. तुमच्या घरात भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. देव घरात येतो. आवडीनं प्रपंच करा, आवडीनं भगवंताचं नामस्मरण करा. तुमची पोरगी कलेक्टर होईल, तुमचं पोरगा अधिकारी होईल. आवडीनं जर केलं तर आवडीनं. बापाचा ट्रॅक जर चांगला असेल तर पोरं सुद्धा कशी राहतील. आणि एक लक्षात ठेवा, मोठा भाऊ जर MBBS असेल तर लहाना DHMH. आणि मोठाच जर जामखेडच्या स्टँडवर लेमन गोळे थंडगार पाण्याच्या बाटल्या वडाभाऊ लेमन गोळे बरोबरवाला. लहाना काय करी जरा चुना पुराणा फाटल्याला तुटल्याला घेतो आणि भांगारवाले भांगार पुढचा भोंगा. हे आपले पोरं करतील, लक्षात असू दे. याच्याकरता माई बापाचा ट्रॅक फार महत्वाचा आहे. बापाचं तरुण पण फार महत्वाचं आहे, आईचं तारुण्य पण फार महत्वाचं आहे. नाही तर बाप जर तरुण पण आहे आमदार आपला बाप आहे आमदार. आमदारा जर तुम्ही तुमचा बाप म्हणत असताल तर तुमचं पोरग तुम्हाला कधीच बाप म्हणणार नाही.
लक्षात ठेव. ज्या बापाला बाप पण कळालं त्या बापाला भगवंत कळाला माय बाप. महिला मंडळ तुम्हाला बी सांगतो, तुम्ही तुमचं तारुण्य तुम्हाला कसं सांभाळायचं हे तुम्ही ठरवून घ्या. निस्ती मग दिसती छान रूपाचा बाणर मारी ती चक्रा इकडून हो. बऱ्याचशा मोठमोठ्या सिटीत चुलत नवऱ्याची सिस्टीम निघाली. शपथ. ज्या पतीकडून इच्छा पूर्ण होत नाही का त्या चुलत नवऱ्यानी मग मला सांगा यांच्या पोटी जन्माला येणारे पोरं कशा असतील? क्रांती करणार आहेत ते पोरं. धर्म बुडवतील धर्म. आणि माय बापांनो आपल्या तिकडे बरी संस्कृती फार मोठी आहे. कीर्तनाच्या माध्यमातून भाऊ बाबांच्या वारकरी संप्रदायाच्या प्रसारामुळं ही संस्कृती फार मोठी आहे. आपण काय लंगे सुंगे आहोत का? सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, तरी कोवळे रंग सावळे, पहाटे कान शोभतात, पहाटे कान शोभतात, पहाटे कान शोभतात. 16 वर्षाचा होता महान असा शूर छत्रपती हलधर जी जी जी. छत्रपती हरहर जी जी जी. छत्रपती हरहर जी जी जी. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर, बाजूने पाडणे दुष्ट गणमा, बाजूनी बाजू दुष्ट भरवा, बाजूनी बाजू दुष्ट भरवा. घडविला स्वराचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी जी. कीर्तीचा डंका भिडे गगनास जी जी. कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार, मावळे हर हर झाले अमर. हे रामाजी जय 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 रामाजी जी. बाबा बापही त्या क्वालिटीचा लागतो आणि आई सुद्धा पराक्रमी शूरवीर, मोठमोठले प्राध्यापक प्रोफेसर, देशाची सेवा करणारे महाराजांसारखे मुलं, या पोरांसारखे पोरं आपल्या घरात जन्माला यावे त्याच्याकरता घर मोठं नाही लागत. घरातल्या माणसाचे आणि स्त्रीचे, घरातल्या पुरुषाचे, पत्नीचे आणि पतीचे विचार फार श्रेष्ठ लागतात तरच आहे. नाही तर आता पती पत्नी वाव काही काही लग्न झालेल्या बायांनी पळून जावं का? ते बी लेकर सोडून. एक लक्षात ठेवा, कुठं चाललोय आपण, करतोय काय आपण, याचं भान आहे का? माय बापांनो आपल्या घरामध्ये एक लक्षात ठेवा, माई तुमचा जर देव झाला ना, आता तुम्ही नाही आमदार झाल्या तर आमदाराची आई व्हा. तुम्हाला डॉक्टर व्हायची इच्छा होती पण झाल्या नाहीत, तुम्ही डॉक्टराची आई व्हा. हे स्वप्न तुम्हाला जर पूर्ण करायचे असतील तर घरातलं वातावरण फार महत्वाचं आहे. आणि ज्या घराला भगवंताच्या नामस्मरणाचं वातावरण तयार करता आलं ते घर फार मोठं झालं माहिती. आणि ज्या घरामध्ये वातावरण नाही, काहीच नाही, सर्दी झाली का भाऊ बोकड्याच्या मटणाचा रस्सा पितो का? नाही तर खातो का कोंबडी? तुम्ही तुमच्या मुलाला काय खाऊ घातले? पुरुष मंडळी, तुमची मंडळी गरोदर आहे,
तिला तुम्ही काय खाऊ घालता याच्यावर तुमची पुढची येणारी पिढी आहे बरं. देव कळून घ्या. अहो देव कळून नाही घ्यायचा, देव व्हा. ज्यावेळेस तुम्ही देव व्हाल तुमच्या पोटी सुद्धा देव येईल. देव विचाराची प्रगल्भता तुमच्या घरात असू द्या, विचार स्टँडर्ड असू द्या, तुमचं मन प्रभावशाली असू द्या. माय बाप मन हलकं करू नका तुम्ही. बरेचसे मन म्हणजे काही काहीच लगेच बीपी वाढवतो गप्पा गप्पा. कुणामुळं? तुम्हाला तुमच्या ह्या गावाला आमच्या तिकडचे नगर जिल्ह्यातले लोक येते का तुम्हाला त्रास द्यायला? नेवास तालुक्यातून येते का तुमचे शेजारचे? बीपी तुमचा कोण वाढीत? जवळचे का तिकडचे लांबचे? जवळचे. ज्याला आम्ही आपलं म्हणलो तेनीच काम दाखिलं. एरती माई के दुःखाची जनती जवळचेच आहेत. आणि म्हणून जगत असताना तुमचं मन किती प्रभावशाली आहे याच्यावर तुमचं जगणं आहे. किरकोळ कारणावरून जर बीपी वाढत असेल तुमचा तर तुमचं मन लय हलकं आहे. परमार्थात आल्यानंतर तुमचं मन तयार करा महाराज. नको नको म्हणा गुंतू माया जाणे काळाला जबडी ग्रासावया, काळाला जबडी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाणी, काळाला जबडी ग्रासावया, काळाला जबडी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जगाला. घसा दुखतो ना आपला, आपलं गप माराव ना. काय ह्याला म्हणून नाही लागत मी मा कीर्तन करतो बरं, तुम्ही काय करा. पुन्हा त्यांचा आवाज नाही पुरला का मग मला ताणावं लागत. म्हणजे चित मारित तुम्ही मला इथं. नको 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 म्हणा गुंतू माया शाळी, काळ आला जवळी ग्रासावया. महाराज शंकर महाराज काळ जवळ आला का ग्रासलं त्यानं? हा? जवळ आला का ग्रासलं? ग्रासलं त्यानं, जवळ नाही आला. बऱ्याचशा जणांचे गुडघे निम्म्यात पुढे गिळीले त्यांनी. म्हणजे असे सरळ झाले का शेकल्याशिवाय वाकडेच व्हायला. पुन्हा शेक द्यावा लागत तेव्हा सरळ होत. म्हणजे गुडघे मेलेत का जिवंत आहेत? मग काळ जवळ आला का ग्रासलं? ग्रासील त्यानं. महाराज मी कॉलेजला होतो महाराज. माझे केस असे भारी होते, हेअरस्टाईल असं चाललो ना आता असे हलायचे असे ते केस, बूम व्हायचे असे. माझे मित्र म्हणायचे वाव व्हेरी नाईस हेअरस्टाईल. माझे मित्र म्हणायचे. आणि आता जर फेटा काढला ना असा रामबुवा तर असा इथपर्यंत उजडेचे मन वगाया. म्हणजे केस घेतले गिळून काळणी. आता काही काही बरेच गडी येत 80-80 70-70 वर्षाचे ना या दुकानात जाऊन बसत येत आणि काय करायचं म्हणते ते मध्ये यंग्यो यंग्यो या यंग्यो. अरे काय यंगी तू जाणार आहे निम्म्याच पुढे गिळील तुला पुढे रंगीतो. महाराज काही माझी दाढी राखायचो मी, अशी मस्त दाढी होती, अशी कट मारून राहायचो मी. तिचं सारं काळ पण मेल आणि ढवळ पण आलं तिला. मग काळ जवळ आला का ग्रासलं त्यानं? जवळ नाही आला, ग्रासलं त्याने. 40% माणसाचे डोळे गेले. चष्मा काढून चाललं तर चाफून चालावं लागत त्याला. म्हणजे डोळे मेलेत का जिवंत आहेत? काही काहीचे दात तर सारे मेले.
काय चावीत येत काय नो दात गेलेली गडी. दात मेलेत का जिवंत आहेत? कान मेलेत माय बापांनो. काळ आला जवळे ग्रासावया, ग्रासलं माय बापांनो त्यानं. म्हणून जगत असताना आमचा देव करून घ्यायचा आहे. दैवत्व कळणं महत्वाचं आहे. तुमची बुद्धी दैवी रूपी होणं महत्वाचं आहे. गोपाल कृष्णासारखे विचार आमच्या घरामध्ये, राजे छत्रपती सारखे विचार आपल्या लेकराच्या विचारात असावे. माझ्या तुकोबारायासारखे विचार आपल्या घरातल्या मुलांच्या विचारामध्ये असावे. ज्ञानेश्वर माऊली सारखे विचार, भाऊ बाबा सारखे विचार आपल्या घरातल्या लेकरांमध्ये असावे. कारण की ज्या घरात विचार आहेत चांगले त्या घरातच समाधान आहे. ज्या घरात विचार नाही त्या घरात समाधान नाही. मायबापांना विचार वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचार वाचून न पाविजे समाधान, न पाविजे समाधान, न पाविजे समाधान. विचार वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, समाधान न पविजे समाधान. विचारा वाचून न पाविजे समाधान. विचार असावे. आणि ज्या घरामध्ये विचार आहेत परमार्थाचा टच आहे त्याला, त्या घरात कधीच अनर्थ होत नाही. कधीच अनर्थ होत नाही त्याला. आणि ज्या घरामध्ये निस्तेच विचार आहेत, जनन देनन कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पिणं, ते विचार किती प्रभावशाली आहेत. याच्यावर तुमचं घर आहे. काही म्हणते काय आमच्या घरात काय आरीला आरीच लागाना, पैशाला पैसा टिकाना बाबा. मा हात तरी पाय, हातवर काय नाही. हातवर काय नसतं माय बाप्पांनो, तुमच्या विचारावर सगळी क्रिया तुमची राहते. तुम्ही कोण्या तारखेला जन्माला आले तारीख नाही महत्वाची, तुमची कृती फार महत्वाची. काही म्हणते आमच्या घरात नुसतं गेलं का उचलून टाकल्यावाने होत. मी म्हणलं त्वयाच घरात उचलून टाकल्यावाने होतं का त्वया घरातून शेजारच्या घरात उचलून टाकीत तुला? ते म्हण नाही बाबा मायाच घरात उचलू उचलू टाकीत मला. मी म्हणलं काही ईद केला का नाही? ते मस्त लिंब पुरीले एकूण आणलं बावकून बांधायला घरामंदी. मग ते सारं उरफटच झालं, ज्यादा उलट झालं बाबा ते. अरे लिंबने नारळनी न एक जण तर म्हणे मी आबा चांगलं बांधलेलं घराचे दार पाळले बा. मी म्हणलं कमून? ते म्हणे एक जण आला बा, कोण काय आला बा, आणि ते म्हणे दार चुकलं आणि मुकांडा युकून नव्हता पाहिजे, मग गोठा पाडीला म्हशी केल्या. अरे कशा दिशा बदलून दशा बदलल का? दिशा बदलून दशा नाही बदलत, विचार बदलून दशा बदलते. नाही बा माया गळ्यात दुरी घातल्यापासून मला जेवण जायला लागलं. हा अरे तुला कोणी घातली दोरी? एक लक्षात ठेवा, जगत असताना तुकोबारायच्या वेळेस कळतील ना त्यावेळेस आमच्या जीवनातली श्रद्धा निघून जाईल. ती श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. आणि ज्या घरातली अंधश्रद्धा निघाली त्या घरामध्ये विश्वासी मुलं जन्माला आले. त्या
घरातल्या पोरांना देव कळाला महाराज. देव म्हणजे शेंदूर लावल्याला, त्याच्या पुढं कोंबडे बोकडे. शेंदरे हिंदरे दैवते पूजिती भूती घेते, आपल्या पोटासी रडती मागती सीते अवधान. महाराज हे नाही. आता मला सांगा आई दादा पोरांनो, डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत. अवधान द्या जरा. समजा अंगारा पाण्यात टाकून जर पिलं तर पोर होते का? मला तुम्हीच सांगा काय वाटत होते का? मग तू को बरं म्हणले जर अंगार्याने भंडार्याने येणे जर पोर होत असले तर लग्न कायला करायचं? नभसे कन्या पुत्र होती, नभसे कन्या पुत्र होती, नवसे कन्यापुत्र होती, नवसे कन्यापुत्र होती. तरिका करणे लागे पतिवा, तरिका करणे जय हो. नभसे कन्यापुत्र होती, नवसे कन्यापुत्र होती. म्हणजे हे पटत का नाही पटत मायावाला? हे मी नाही म्हणत, हे तुकोबर आहे म्हणतात. नवस केल्याने जर पोर होत असतील, नवस केला पण तिसऱ्या दिवशी लगेच JCB लगेच लागला बा, मटका लागला. हे? नवसन सायास नाही, तुमची बुद्धीचे विचार किती घासलेत तुम्ही. ऐश्वर्य वाढवण्याकरता माय बापांनो हे द्वार्यान दार्यान खड्याच्या अंगठ्याने मला गाडी मिळाली. अरे तुला गाडी काय तू येडा आहे तू. हे खड्या खुड्याने काही नाही, तुमच्या विचारामध्ये दैवी गुण येऊ द्या. तुमचं पोर आय कॅन डू. तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल? डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार आई? आणि ज्या घरामध्ये डोक्यातले काय रे त्याच्या खाली घुसून उचलून टाकशील बरं का मला. पावडर डबा होता होय, ते बी मोकळाच येते. हा बरे आता गेलं मावाला विसरून पुन्हा 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 पहिल्यापासून चालू करावं लागेल बाबा. पुन्हा पहिल्यापासून. आपुला तो एक देव करून घ्यावा. ते नाही आता असं झालं का माझं डिस्टर्ब केलं का मला परत सगळं विसरून जात. परत पहिल्यापासून चालू करावं लागेल. जमन का ह्याच तुम्हाला ते वाजायचंय अजून. ते काय वाजित येत बाबा ते तुम्ही ऐकले की यांचं नाही? अरे लय खतरनाक आहे. हा एकदा आणले होते तेव्हा एवढी लोक नव्हते ना. ते असं लय भारी वाजित येत ते. काय तर ते त्यांनाच येतं महाराज. हा पण काय भाऊ बाबांनी दिलेली कला आहे तुम्हाला महाराज. ती आपल्याला काय जेवून कार्यक्रम ऐकायचा का जेवायच्या अगोदर कार्यक्रम ऐकायचा तुम्हाला? नाही भैरवीला ते वाजिणारच आहे. पण परत तरी बी जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इथं बसा. नाही जेवणाच्या अगोदर मग मी घेऊ मिटून मग. आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे. म्हणून आपल्या घरामध्ये दैवी विचाराचा समुदाय जर असेल तर आपलं घर प्रभावशाली आहे, तर आपलं घर आनंदी आहे. त्याला ती सोडून बाई बाई त्याला आजीबाई द्या सोडून, त्याला खेळून दे. इथं खेळून दे त्याला. इथं खेळत येत ना लेकर, खेळून द्या. उड्या मारून द्या, खेळून द्या. चिल्ड्रन ऑफ थिंकिंग, लहान मुलाची विचार प्रणाली खेळत येत. आता काही काही जी लेकर वरत येत खेळत येत, तिथून उचलून वरत येत गेलं का उचलून आणायचं.
कीर्तनातून उचलून नाही न्यायचं कधी, त्याला खेळून द्या, पाहून द्या त्याला बाबा. तर नको नको नाही तर काय नाही, कारण इथं छोटे छोटे मुलं आहे, काय आनंदाचं वातावरण आहे महाराज. अजून काही मुलं तुम्ही इथं आणून टाका, इथं त्यांना घडू द्या, मोठाले होतील. कारण की आता नोकरीचं काय भरासा, सगळं खाजगीकरण झालं माय बाप. सगळं एस टी महामंडळ होत आलंय, महावितरण वीज बिल झालेलं आहे, शिक्षण व्यवस्था, जिल्हा परिषद, मोठमोठे उद्योगपती चालायला घ्यायला लागले, होत आलंय सगळं सगळं होत आलंय. त्याच्यामुळं आपल्या मुलांना भगवंताचं नामस्मरण, चिंतन, ध्यान शिकू द्या, गायन शिकू द्या, व्याख्यान शिकू द्या, कीर्तन शिकू द्या. माय बापांनो, समाज प्रबोधन त्याला शिकू द्या, तर जीवनामध्ये आनंद आहे. अन्यथा नव्हे, नाहीतर सदोदित दुःख आहे. तुम्हाला तुमचे विचार मोठे करतील आणि तुम्हाला तुमचे विचार संपून टाकतील. आणि म्हणून जगत असताना आपण त्याचं नामस्मरण करतोय का, चिंतन करतोय का, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल सगळं संपल्यावर विचार वाढू नका. तुमच्याकडे लोक सल्ला मागायला यावेत. काही जुन्या माणसाकडे लोक सल्ला मागायला घ्यायला येत होते. ओ भाऊ, असं केलं तर कसं राहील बरं. आणि त्या जुन्या माणसाने दिलेले सल्ले आजूक सुद्धा पॉवरफुल. आपण जर सकाळी एखादा विचार केला का, संध्याकाळी तीच गोष्ट आपल्याला तोंड जोडायला लावी. नसतं केलं तर बरं झालं. आपले विचार कुठं पॉवरफुल आहे. माऊलीनं ज्ञानेश्वरी दिली आम्हाला, तुकोबरायने गाथा दिला. नवनवीनच आहे. किती वर्षापूर्वी लिहून ठेवले, पण आजही त्याच्या पुढचे विचार आहेत. 10,000 वर्षापूर्वीचे विचार आजही ते आज आम्हाला ज्ञानेश्वरी सापडतात. नाही, आमचा सकाळचा विचार आम्हाला संध्याकाळी तोंड जोडून घ्यायला लावतो. आमच्याकडे कसले विचार. आणि म्हणून विचारा वाचवणे विजय समाधान शंकर महाराजांनी प्रमाण दिलत. आणि म्हणून घरामध्ये विचार, आणि विचार पॉवरफुल येण्याकरता आहार चांगलाच आहे. खाल्ल्यानंतर पचलं कुणाच्या सानिध्यात. तुमच्या लेकराला चांगलं खाऊ घालतात, पण तुमचं लेकरू कुणाच्या सानिध्यात फिरतं, ते पचतं कुणा बरोबर. त्याला जर चांगल्याच्या संगतीत पचलं तर त्याचे विचार सुद्धा चांगले येणार आहेत. आणि वाईटाच्या संगतीत पचलं, संपलं तुमचं. वाईटाच्या संगतीत पचलं, त्यांनी बदाम पिस्ते मनुके जरी खाल्ले आणि वाईटाच्या संगतीत पचले तरी ते येऊन येणार कोण म्हणल ते. माई, तुमच्या घरामध्ये जर तुमच्याकडे तुमच्या मालकाकडे विचार असतील तर तुमच्या घरामध्ये विचारी पोरग जन्माला येईल. तुमच्या घरात जर विचार काहीच नसतील, परमार्थाचा लवलेश नसेल, तर तुमच्या पोरामुळं लोकाच्या पोराच्या लग्नाला उशीर होईल. कळलं नाही तुम्हाला. ते डीजे पुढं नाचत म्हणत अजून 2 गाणी वाहू द्या, झिंगिडिंग झिंगिडिंग झिंगिडिंग. आणि मग आम्हाला म्हणते, बाबा जाय बरं तू, आण बरं नवर देवाला. बाबा बिभीषण महाराज असं आपण गेलो का नवर देवाकड, ते बाबा येऊ नये तर बाबाचा बाप येऊ नाही ना, दोघांना सांगायची. असे पोरं जर तुमच्या घरात असतील तर त्यांचं जमन का. बरेच गडी 42 वर्षाचे कवळे किराळ गडी आहेत, दात पडलेली. दाताला लागलेत काही. मी म्हणलं तो त्यालाच म्हणलं तुमचे पोरं काय करते, ते म्हणे मीच पोर ग अगून. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे. काही म्हणतात आमच्याकडं रोडला पेट्रोल पंप आहे, आमच्या रोडला जमिनी आहे, आणि माझ्या पोराला एखादी पोरगी पाय बरं.
मी म्हणलं एवढी प्रॉपर्टी पोराला पोरगी पाय म्हणजे कमून. ते मी म्हणलं किती वर्ष जाईल? ते म्हणे 43 लागलं आता त्याला. म्हणलं एवढे दिवस काय मुंजे जीव घातला काय तो कमून ठोला. ते म्हणे त्याचं लग्न येरवळी करत होतं पण ते पोरग होतं 3 वर्ष कोल्हापुराला. असं दंडळची कंडळ होऊन आलं. आता एकुलती एक पोरग, मला 100 एकर जमीन. आणि मी त्याला म्हणलं भाऊ बाब्याव मोटरसायकल हळूच चालव. ते बाब्या मयूर गुराकला बाबा. आणि जी मला धरलं का तिने दंड ठोपटून असं, आणि जी उचलून टाकलं का बांगल्या पुढं पिविंग ब्लॉकवरच आदळील मला. आणि ते मात्र 3 महिने साईदीपलं होतं नगरात. इथं तर जवळ घेतलंच नाही साईदीप. आता सक्रातीची दिशा आलं होतं गावात तर असं आलं तिरक. मी लय गतिरोध कुठून आलं. ते म्हणे पाय ना बाबा बबेने कसं मला उचलून टाकलं. तुमचे पोरं कसे आहेत? तुमच्या पोरांना तुकोबराय कळाले काय, माऊली कळाले काय, सावता महाराज कळाले, भगवान बाबा कळालेत काय, वामन भाऊ कळालेत काय, बंकट स्वामी कळाले का, कोंडी काका कळाले का, हैबत बाबा कळाले, साखरे महाराज कळाले का? माय बापांनो, तुमच्या पोरांना जर अध्यात्म कळत असेल, हरिपाठ असेल आणि हरिपाठावरचे काही शब्द त्यांच्या जीवनामध्ये जर भिनलेले असतील तर माऊली सांगतात का भूमीचे मार्दव सांगे कोंभांची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळत असते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळत असते. आणि म्हणून जगत असताना आपुला तो एक देव तरुणपणे समजला पाहिजे का म्हातारपणी? देव कधी समजाव? तरुणपण. दारू प्यायची कधी सोडाव? 40 एकर संपल्यावर का 40 एकर संपायच्या आत? कधी वय अण्णा कधी सोडली पाहिजे व तुम्हीच? मी तुम्हाला विचारलंय 40 एकर संपायच्या अगोदर सोडली बरं. माळा कधी घालावा? दात पडल्यावर का दात पडायच्या अगोदर? काही जण येतात बाबा ए बाबा. ते काही जण तर मला ज्ञानेश्वर. मी काय तात्या? मला मी काय ते हा हातवर आणि तेच काठीला पुशी. काठी वली रापलेली काळी भांगार झालेली. खुरपीने जर काढला का त्याचं खळडण एवढा पापूर तर निघत काळा. भांडवल येडी होते ने म्हणजे महाराष्ट्रात हिंडतो हे काय सकाळपासून दुसरं महाराज. आणि ते म्हातारं जर असं वलचणील बसलं का सापरा पैसे आणि मग ते बसलं का त्याला उबळी आली का आणि मोठीनं असं खर केलं का तर तिथे लगेच कोंबड्या लगेच माहिती ट्रॅक्टर हाणलं का कोंबड्या लगेच त्याच्या जवळ येतात. येऊ लगेच भाताचा फेकीतो का लगेच त्या कोंबड्या. तरुणपणे नोटा खाल्ल्या साबळे महाराज आणि म्हातारपणी ठोकळे फेकीत आणि ते ठोकळे कोंबड्या गिळीत येत आणि मग बाकीचे खाणारे म्हणतात वामन तात्या ते झाले कोंबडे लई तेलकट येते. अरे बेडके खातो तू, बेडके खाल्ले येड्या.
बिड्याचा सारा खांगरा खांगरा माल तो खाल्ला आणि गिळेला तो. एक लक्षात ठेवा महाराज, परमार्थ तरुणपणे करा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, याच्या करता पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जीवा सुख तेरे बिना जीवा सुख नये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख न. कामच केलं आता. हा? शंकर महाराजांनी ना काम केलं त्याने. देव समजून घ्या. एक कोणचा तरी, कोणता भीम समजून घ्या. भीम कळाला, शक्तिशाली पोरं तयार झाली. अर्जुन कळून घ्या, टार्गेट पूर्ण करणारे पोरं तयार झाले. देव गोपाल कृष्ण कळून, देव नका कळून, देवाच्या जवळची कळून घ्या. चला, नाही देव सांभाळणार समजणार, पण देवाच्या जवळची तरी समजून घ्या ना. अर्जुन कळून घ्या, नकुल कळून घ्या, सहदेव कळून, जनाबाई कळून घ्या. चला, मुक्ताबाई समजून घ्या, ज्ञानेश्वर माऊली कळून घ्या. एक कोण नका का देव कळला ना. देवाला आपल्याला देवाचं आपल्याला भेव वाटत ना. मग संत कळून घ्या, नका देवाजवळ जाऊ. भगवान बाबा कळून घ्या, वामन भाऊ कळून घ्या, जळोजी मळोजी महाराज कळून घ्या, खंडोजी बाबा कळून घ्या, नगद नारायण महाराज कळून घ्या, मानकोजी महाराज कळून घ्या, माणिक बाबा कळून घ्या. समजून घ्या त्यांचं जीवनातले कसे जगलेत ते. हो महाराज. बनशी महाराज कळून घ्या, नेवाशा मंदिरातील वारकरी संप्रदायातला ढाण्या वाहक. गंगागिरी महाराज कळून घ्या, नारायणगिरी महाराज कळून घ्या, किसनगिरी बाबा. बरं, आत्ताच्या युगात महंत स्वामी भास्करगिरी बाबा कळून घ्या, आदिनाथ महाराज शास्त्री कळून घ्या, डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री कळून घ्या. चला, हे समजून घ्या. नका का तुम्हाला एवढे समजा, हे तर कळून घ्या. आता काही म्हणते कुठं बाबा पैसे गेलं तर बोलतही नाही. तो या संग काय बोलायचं. तो आतापर्यंत परमार्थाला काय केलंय, तुम्ही काय निर्माण केलंय, तुम्ही काय दिलंय परमार्थाला, काय केलंय ज्ञानोबा तुकोबारायचं कार्य तुम्ही आज आतापर्यंत. एक लक्षात ठेवा माय बाप्पांनो, जगत असताना आपल्या घरातले काम क्रोध मद मोह मत्सर अंशा मनशा तृष्णा वासना कामना हे काढून टाका. तुमचं पोरग मोठं झालंय ना,
तर ऑनलाईन रमी तर खेळत नाही ना. माझं नाव निलिमा रवी जाधव आहे, मी भिवंडीला राहते. माझ्या भावाने मला गेम डाउनलोड करून दिला आणि ते ऑनलाईन रमी खेळत आणि मी ऑनलाईन रमी खेळत. तुमचं पोरग आणि मी शनिवारची टुर्नामेंट जिंकले, मला 1.5 लाख मिळाले. गप आहे नाही माय बापांनो. तुम्ही जगताय कसं? तुम्हाला माझे तुकोबाराय किती कळले? तुमच्या जीवनातला अहंकार निघून गेलाय का? देव कळाला ना तर अहंकार मरो तुम्हाला. राग येतो तुम्हाला, येईल आणि राग येऊ द्या. ज्याला राग येत नाही तो पुरुष नाही. ज्याला राग येत नाही ना तो पुरुष नाही. पण राग आल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होईल याचा विचार केला तर राग आला. माऊलीला काय राग नाही आला का? मला तुकोबारायला काय राग नाही आला का? तुकोबारायला राग आला देऊ मध्ये ज्या मंबाजी बुवानं डोकं फोडलं, ज्या काठीनं, ज्या मंबाजी बुवानं डोकं फोडलं, त्याच मंबाजी बुवाचे वंशज तुकोबारायच्या मूर्तीवरती आता 3-3 किलोचं सोन्याचं मुकुट घालते. ज्या माऊलीच्या पिठात वाळू काढली आज तेच लोक माऊलीच्या नावावर पोट भरते. एक लक्षात ठेवा बरं का. मग जीवनामध्ये आपल्या लेकराने खुन्नस कशी करायला केली पाहिजे? तुमच्या लेकराला जर मोटरसायकल, एखादी जर मोटरसायकल पास करून गेली का तुमचं लेकरू लगेच त्याच्याकडे पाहत, मला पास करतो, मला पास करतो. आणि गेलं हायवेवर पळ, दामटीली गाडी, आलं डंपर खाली, त्याला तू थाडा आणलं खोरीने बरोबर. सत्य महाराजे दांडरलेले बरेच गेलेत असे. अहंकाराचा वारा न माझ्या विष्णुदासा भाविकासे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. दैवी गुण आपल्या जीवनात आले, किरकोळ कारणावर आलेला राग निघून गेला, बीपी कमी झाला. रागानं बीपी वाढतो का कमी होतो? वाढतो. शुगर वाढत, आणि शुगर वाढली, बीपी वाढला आणि याला कदाचित गपक्याने एखादं जर असं लीक झालं, हे असं चालत, गिअर टॅक्सी चालत आणि हे असं उडीत चलित आणि त्याचं हेडलाईट कायम बंद चालू. हे राग तुमचं वाटोळ करणार आहे, अहंकार तुमचं वाटोळ करणार आहे. काढून टाका या अहंकार. अहंकाराने चांगले चांगले संपलेत. आपण कोण आहोत? रावण अहंकाराने गेला महाराज, दुर्योधन अहंकाराने गेला महाराज, कंस अहंकाराने गेला माय बापांनो. म्हणून जगत असताना अहंकार काढून टाका. तुकोबाराला एवढी मोठी तुकोबार आहे, तुकोबाराला मारलं तरी तुकोबार आहे म्हणून. हो का मारता? हो मी काय केलं? माऊलीला मारलं. किती मारता ह्या ज्ञानाला. पुन्हा जर हा ज्ञाना इंद्राणीच्या तीरावर जर दिसला ना तर बुडवून मारा. हे माऊलीचे शब्द आहेत, हात जोडलेले आहेत माऊली. आता मला सांगा, माऊलीत काय ताकद नसेल का? निर्जीव भिंत चालवण्याची ताकद माऊलीत आहे, मग पाहिल्या पाहिल्या जाळायची ताकद माऊलीत नसेल का? तरी माऊली म्हणते नका मारू ज्ञानाला. तरी एक जण एवढा बोलला तर माऊली निघून चालले. बलात्कारी प्राण ओढत होते. बलात्कार या शब्दाचा अर्थ बळजबरी. प्राण ओढून नेणार. तर मुक्ताबाई सांगू लागल्या, अरे योगी आहेस तू, योगी पावन मनाचा,
कसाही अपराध जनांचा. जनांचा अपराध जर तुला सहन करता आला तर तू योगी आहेस, तर तू योगी आहेस. आणि तुला जर एखाद्याची चूक जर सहन, एखादं लेकरू जर मांडीवर हागलंच, आई मांडी कापते. तसं मंबाजी बुवा बोलला असेल, बोलू दे ना. विसोबा नामक ब्राह्मण बोलला असेल, बोलू दे ना. ते लेकरूच आहे तुझं, पण माफ करायला शिक ज्ञान. आणि तुमच्या घरातले मुलं जर माफ करायला शिकले तर पोरं फार मोठे होतील. तुमच्या घरातली मुलगी सॉरी म्हणायला शिकेल, माफ करायला शिकेल, पोरगी फार मोठी होईल. तुमच्या घरातली सून अन्याय झाला, चूक झाली, सासू बोलली, सासूला परत उत्तर देत नाही, मोठी होण्याचे लक्षण आहे, मोठं होण्याचे लक्षण. एखादं पोरग चुकलं नाही पण ग्रामस्थ म्हणते तुझ्या पोराची चूक आहे. बापाने पोराच्या मनगटाला पकडलं आणि गावासमोर नेलं आणि बाप म्हणू लागला, माझ्या पोराच्या वतीनं मी तुमच्या पाय पडतो पण मला माफ करा. जो बाप पोरासाठी माफी मागतो, समजायचं बापाला पोरग फार मोठं करायचं. आणि पोराची चूक सीसीटीव्ही ढळढळीत दिसत, ढळढळीत दिसत होती. आणि पोरग म्हणत, बाबा मला गावकरी असे असे म्हणले, तो ग्रामपंचायतचं मोटरीचं ट्रॅक्टर चोरीलं. ट्रॅक्टर चोरीलं मग तर म्हणलं मॅच ऐकलेलं आहे ते, पण म्हणतेत ना लोक, तो दांडा घे मी कोयता घेतो, पाहू आपण लोक कडे. समजायचं पोरग संपायचं बापाला, एवढं लक्षात. तुम्ही बाप होण्याच्या लायकीचे आहात का? तुमच्याकडं वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात? भाऊ, पोरग वयात असावं का विचारात? आता कोण म्हणलं वयात? बाबा लय वयाचे पडलेले. बर का, बरेच गडी आहेत लग्नाच्या अगोदर काय बाबा. पोरग वयाच्याही पेक्षा विचारात असावं महिला मंडळ. आणि तुमच्या पोराला जगणं कळलेलं पाहिजे, नाही तर लोकांचे लग्न तर वाजितच, ते उड्या तर आणतच. पण बरेचसे लोकांचे लग्न ते आता जेवायला सगळ्यात पुढे. आणि लग्न लागलं का तर देव लग्न सुदिनंत देव ताराबलम चंद्रबलम आपुल्या कुलस्वामीचे चिंतन सावधान वराडी सावचित्त असं वरड्याचं म्हणलं का तर ते लगेच असं जात नवरदेवकड. हे जर तुमचं पोरग करीत असेल ना, 100% वाणनेर आपल्या घरात जन्माला आलं. होय अय अक्का करत का आपलं पोरग असं करत का? नवर अय आत्या आत्या भैया अय गंगू आत्या हो. हे जर आपलं पोरग करत असेल तर संपलं पोरग आपलं. तुमचं पोरग लोकांच्या लग्नात गेल्यानंतर मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहून जर स्वागत करत असेल, चला या, समजायचं पोरग बुद्धीनं ब्रिलियंट आहे. समजायचं गोरगरिबाच्या लग्नात जर वाढायला पत्तरवाळ्या घेत असेल तर समजायचं पोरग फार होतकरू आहे. वाढल्यानंतर तिथं कमी, तिथं तुमचं पोरग ते पत्तरवाळ्या जर उचलीत असेल तर समजायचं पोरग चांगल्या विचाराचं आहे. एक लक्षात ठेवा माय बापांनो, तुमचं पोरग कुणाबरोबर फिरतं आणि जर फिरणं तुमच्या पोराला कळालं तर तुमच्या घरामध्ये देव कळाला महाराज. नाहीतर काय आहे जीवनामध्ये पुढच्या चरणात तेरती माई के दुखाची दुखाची
तुम्ही डुंगुंग तिकडे डिंग डिंग डिंग. एकदा मृदुंगाचार्या करता जोरदार टाळ्या वाजत. आसाराम दादा न ओमकार भैया. आज अंदुरे महाराज बी आले. विशेष म्हणजे नाही महत्वाचं आहे महाराज. सकाळी कार्यक्रम होता त्यांना, आज आले. दे उघडून दे त्याचं लोक उघडून दे. हा म्हणते फोन आला का त्याच्यामुळे बरं काय आनंदाचा माहोल आहे. काय वातावरण तयार. जंगल में मंगल किया महाराज जी. एकदा आमच्या महाराजा करता एकदा जोर आपापले निष्पाप हात वरती करा. मला पाहू द्या बरं. बापरे बापरे. नारळी सप्त्यासारखं वातावरण केलं महाराज. अरे वा रे वा. आता एका सुरात एका तालात आपल्याला भजन करायचं, पण टाळी सुद्धा तालातच वाजली पाहिजे. माग पुढं नाही वाजली पाहिजे. तालात. हरे विठोबा रखुमाई. भगवान संत भगवान बाबा की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री संत भगवान बाबा की जय. वामन भाऊ महाराज की जय. ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार विठोबा रखुमाई. आपुला तो एक देव करून घ्यावा ते जीवा सुखणो दे. एरती माये के दुःखाची जणती नाही आदि अंती अवस्था. अविनाश करी आपुलिया ऐसे आपणच आपला नाश करतो. आपण आपला नाश करतो, दुसरे नाही. आपण आपलं मन आपल्याला मारतंय. अविनाश करी आपुलिया ऐसे पण लावी मना पिसे गोविंदाचे. आपला जर नाश होऊ द्यायचा नसेल तर मनाला भगवंताच्या नामस्मरणाचं वेड लागावं. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपीच्छ गुच्छमस्तकम सुनादवे नुहस्तकम आनंदरं प्रसादं नमामि गोविंदनाथ.
पिसे गोविंदाचे. मोठी गंमत आहे. हं. आपण आपलं वाटोळ करतो. काय म्हटलं मी बरे का पुढे आलो घेताय झालं बाबा त्यानं माझ्या बरे का मनाला माझ्या पांडुरंगाच्या नामस्मरणाचं वेळ लागावं लावे म्हणा पिसे गोविंदाचे. काय भजन म्हणावं माझ्या जनाबाईनं. माझ्या जणीला भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ लागलं. माझ्या तुकोबा राहायला माझे मद झाले हाना बरवाच्या. हे नित्य गोविंद गोविंद हळूहळू नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला लागू छंद छंद माझ्या मनाला लागू छंद. भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ. तुम्हाला वैदिन माहित आहे का? वैदिन 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 तुम्हाला माहित आहे का? वैदिन जुया गे पोती गे कुळकुळा गे वा मारायचा औषध घे दारशिना घे टाकलाला रब्बल घे आगा घ्या ग माय. ऐका माहित तुम्हाला. ते म्हणले किती रुपयाला दिला? कशाचा पैसे कशात देते बाय? अर्ध्या भाकरीवर घे 2 एक रपला घे म्हणले. भाकर दे फक्त मग आपल्या लेकराला खायला. आणि महाराज मीराबाईचा महाल होता तिथं. तिनं पाठी खाली टेकवली. तिच्या दारशिना कुंकू वाटी दातवन सगळं विणा तिला फणी दारशिना हे सगळं त्याच्यात पाठी टेकवली. महालासमोर गेली मीराबाईच्या हाक मारली. काहीतरी इथं मिळन आपल्याला म्हणून काहीतरी वाढ ग माय. मीराबाईनं पहिल्याच हाकेत हाक ऐकली त्या भिकारणीची वैदिनीची. आणि ती वैदिनी करता कोरडा सीधा सेवकाकडे दिला. मीराबाई उतरत होत्या त्या राजमहालाच्या पायऱ्या. काय तेज होतं मीराबाईच्या मुखकमळावर. सरळ नाक धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भोवया कमरेपर्यंत केस सहज हात गुडघ्याला लागतात. हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात. ब्रह्मचारी रथामुळं स्त्रीचा हा ओठ खालचा ऑटोमॅटिक गुलाबी होतो. ऑटोमॅटिक त्या मीराबाईचा ओठ ऑटोमॅटिक गुलाबी झालेला. ऑटोमॅटिक धनुष्याच्या बाणाच्या आकाराचे भोवया. ॲब्रो करून नाही. याब्रो कुरू कुरू आता चिंग चोंग झाली. नेपाळी झाली. नेपाळ्या झाल्या आता बऱ्याच बाया. हवायच राहिलं नाही. माई एवढं मोठं सौंदर्य. सरळ नाक. नाक सरळ कसं ओळखायचं? कुंकू लावलं महाराज आणि घाम आला आणि कुंकू जर असं ओघळलं ना तर सरळ नाकावरून टिपकावं असं सरळ पुढे येऊ. मधीच पसरलं असं आहे ते. असो काही हरकत नाही माई. आणि त्या मीराबाई राजमहालाच्या पायऱ्या खाली उतरत होत्या. आणि तेवढ्यामध्ये त्या वैदिनी बरोबर तिचं 16-17 वर्षाचं पोरग होत. त्या पोरांनी तर मीराबाईला पाहिल्या कंगा काढा केच्यातून. नर नन 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 नर नन नन नन. वैदिन म्हणली भाऊ खाली पाय आपण भीक मागायला आलेलोय. ते पोरग काय म्हणलं म्हातारीला माहित आहे का? माँ मेरा इंसल्ट मत करो मेरा इंसल्ट. क्या हो गया? शादी करूंगा तो उसके साथ करूंगा वरना कवरम. अरे भाऊ आपल्याला रातीची पंचायत आहे. तो इजरीचं इलेस्टिक तुटलेलं आहे. तू करदुरा घातलेला आहे. काय
डोकं लावी तो भाऊ तू शादी करूंगा तू उसके साथ करूंगा गप मर. हे जर ऐकलं ना त्याने तर आपल्याला मुंडकी इतकं पुरी ते जेसीपीचं टायर मागून रिवास आणते ना आपल्या मुंडकीवर घालते. आंबीतून कोयसा टाकल्यावर मेंदू सटकन आपला. तू काय नादी लागतो. आपल्या खांडोळ्या करतील. त्यांच्याकर वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आहेत. जर्मन शेफर्ड बुलडॉग रॉटव्हिलर असं हे ते व्होडाफोनचं चमटलेल्या तोंडच सारे कुत्रे आहेत. आपल्या खांडोळ्या करतील आणि कुत्र्याला मांस खाऊ घालते ना. काय डोकं लावित. मीराबाई जवळ आल्या आणि मीराबाईच्या सेवकानं त्या भिकारणीच्या झोळीमध्ये सिधा टाकला. आणि मग मीराबाई म्हणले पोरग काय म्हणत होतं. म्हणले नाही सांगणार. काय म्हणत होतं नाही सांगणार. ते म्हणले सांगावं लागेल. ते म्हणले नाही सांगणार. ते म्हणले नाही सांगितलं तर कडे लोट करील. म्हण सांग. ते म्हणलं काय. बाब्या म्हणतो तुमच्या बरोबर लग्न करायचं. मीराबाई म्हणल्या मंजूर आहे. येन लगी म्हातारी माग लोटली. ती म्हणे वय मागत चल वय मागा मधी मरू नको वय मागा चाल. बरेच गडी आहेत ना लग्न झाल्यावर म्हातारीला गुरकणारे. तुमच्याकडे ऐक नाही. अरे नगीने आहेत का नाही असे. काही पोरांचं लग्न झालं आणि 3ऱ्या महिन्यात म्हातारी आणली त्यांनी. शपथ आणली. इकडे आहेत का नाही. याला म्हणते येडी माके चान बेटे. काय साधे का हो महाराज. ते म्हणलं म्हातारीला म्हणलं माग वय लगेच माग सरक. आणि त्याने तर रिंगटोन ठुली होती. आई माझी मायेचा सागर आणि तिला तिनं जीवन आकार. येड्या बाबळी तर हिंडायची आणि काटेकुटे तुडायची आणि मुठीनं घाकर खायची आणि मुठीनं भाकर खायची रे. अरे मुठीनं भाकर खायला ते काय येडी आहे का. आणि काटेकुटे तुडायची म्हणजे ती काय आंधळी थोडीच होती. एक लक्षात ठेवा. ते गेला होते. मीराबाई म्हणली लग्न करायला तयार आहे पण माझ्या गोपाल कृष्णाचं भजन तुला वाट्यावर. किती वाजलेत किती. 10:09 कमी 8:52 असं काय 8 मिनिटात जिकडे तिकडे करतो. आता हे गडी भुकेलेले आहेत तोंडवाशी देत माझ्याकडे बोल. त्याच्यातल्या 2-3 म्हाताऱ्या लय कीर्तन चालू झाल्यापासून माप घेतात. म्हणजे असं तोंड जांभळी आली का मोकार बसत नाही तोंडात. हे आता एवढा एवढा मोठा तोंडात बसेल. काही ना तोंड वाचून आज बरेच जण चालू आहेत. 5-7 मिनिटात कीर्तन जे विठ्ठल होईल. माय बापांनो ती मीराबाईनं सांगितलं तुम्हाला माझ्या गोपाल कृष्णाचं भजन करावं लागेल. म्हणजे मंजूर आहे. आणि भजन चालू केलं त्या पोराने. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोल रे. अरे असं काय. अरे जरा स्वरात म्हणा जरा. आमच्या तिकडे जेरशी गाय आवडत. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. तुकाराम
मीराबाई मिनिस्टर हार घेऊन आल्या. मिनिस्टर सुप्याला भेटत नाही ते. असे फुलं गुलाबाचा डाल्यात आणावा लागतो तो असं. आणि मीराबाईनं त्या पोराला समाधीतून जाग केलं. जाग झालं. मीराबाईला विचारलं कोण आहेस तू? मीराबाई म्हणले आपलं लग्न ठरलं ना. पागल हो गई क्या? मेरी तो शादी हो चुकी. अरे म्हणले कुणा बरोबर? त्या पोराने सांगितलं कधी न मरणाऱ्या नवऱ्या बरोबर. दुरळू आंबोला केला गे माई, लांबचा नवरा केला, त्याच्या बरोबर लग्न झालं म्हणले माझं. अरे बापरे क्या बात है. आणि मग माय बापांनो ते पोरग नाचतच, आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना 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 दो, दुल्हन बना दो, दुल्हन बना दो. महाराज याला म्हणतात लावे म्हणा पिसे गोविंदाचे. मग गोविंद ती काया, हेच आहे लावी म्हणा पिसे. पिस वेड लागलं पाहिजे गोविंदाचं. आणि म्हणून एरती मायेके दुःखाचे जण नाही आदि अंती अवसान, अविनाश खरी आपोलिया ऐसे लावी म्हणा पिसे गो. आणि शेवटच्या चरणात मृदुंगाला साथ देणारे मृदुंग सम्राट आमचे हरिभक्त प्राण परमपूज्य आदरणीय केशवजी महाराज बडे मृदुंग अलंकार मृदुंगातला पुष्कराज मृदुंग सम्राट आहे. पक्वात नसताना पक्वात वाजिनार बघा ते आता. आणि म्हणून शेवटच्या चरणात बाटली वगैरे ना. हॅलो चेक. हॅलो हॅलो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.